जय भीम, जय शिवराय बंधनो. काय शिवाजी महाराजांचा मुस्लिमांना विरोध होता की मुस्लिमांचा शिवाजी महाराजांना विरोध होता? तर नक्की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कोणाचा विरोध होता? बंधनो, ज्यांनी ज्यांनी महाराजांना आयुष्यभर स्वराज्यासाठी विरोध केला, पंथातील काही कथित लेखकांनी शिवाजी महाराजांना सदैव मुस्लिम विरोधी असल्याचे ठरवले. बहुजन समाज आता जागा झाला आहे. हे आता त्यांच्या उलथापेला बली पडणारे त्यांच्या भ्याड कृत्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांना ना मुस्लिमांचा विरोध होता, ना मुस्लिमांना शिवाजी महाराजांचा विरोध होता. शिवाजी महाराजांना मुस्लिम शासकांपेक्षा घरच्यांचा जास्त विरोध होता. शासकांचा जो विरोध होता हा फक्त सत्ता संघर्षासाठीच होता. हा लोकांनी समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांना सोक्यांचा होणारा विरोध हा द्वेष, मच्छर, ईर्ष्या, छल आणि कपट याचा होता. रियासत या ग्रंथामध्ये सर देसाई म्हणतात, विजापूरकराशी युद्ध म्हणजे हा हिंदू मुस्लिमांचं युद्ध नव्हे. अशा प्रकारचे या युद्धास स्वरूप देणे शक्य नव्हते. तर शिवाजींची मोठी अडचण होती जी विजापूरच्या लढाईमध्ये जे मोठमोठे मराठे हिंदू लोक त्या विजापूरकरांच्या ताब्यामध्ये अडलेले होते. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल कधीही आदर नव्हता, भावप्रेम नव्हता. ते मोरे, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमी जास्त विरोधात होते. औरंगजेबाच्या वतीने जेव्हा राजे मिर्झा जयसिंगराव शिवाजी महाराजांवर चालून आला, तेव्हा शिवाजी महाराज हरावेत त्या लढाईमध्ये, तेव्हा कोटी चंडी यज्ञ केले गेले. या यज्ञासाठी त्या काळामध्ये 2 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आणि कमीत कमी 400 पंडितांनी सलग 3 ते 4 महिने यज्ञासाठी अथंग परिश्रम केला. या यज्ञामध्ये शिवाजी महाराजांना पराभव होण्यासाठी देवांना साकडे घालण्यात आले. एक प्रश्न निर्माण होतो, जर शिवाजी महाराज हे फक्त जर मुसलमानांच्याच जर विरोधात होते किंवा मुसलमानचे जर राज्य बुडवायचे होते, तर मग जो हिंदू या महाराष्ट्रातला होता त्यांनी यज्ञासाठी शिवाजी महाराज हरावे म्हणून का प्रयत्न केला? हिंदू धर्म पराभव व्हावा अशी त्यांची इच्छा होती का? शिवाजी राजे ही मुस्लिमशाही बुडवण्यासाठी नव्हे तर स्वराज्य स्थापनेसाठी लढत होते. त्यांचा मुस्लिम शासकाशी असणारा संघर्ष हा धार्मिक संघर्ष नव्हता, तर तो राजकीय संघर्ष होता. तर बंधूंनो, शिवाजी महाराज हे ना मुसलमानांच्या विरोधात होते ना मुस्लिम शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, रयतेचे स्थापन केले, त्या राज्यामध्ये कोणत्याही जाती धर्माला विरोध नव्हता. तर विरोध फक्त याच्यासाठी होता, लोकांनी लोकांसारखे जगू द्यावे, लोकांना त्यांचे स्वातंत्र्य मिळावे, याच्यासाठी शिवाजी महाराज लढले. त्यामुळे शिवाजी महाराजांना हा मुस्लिमांपेक्षा त्यांच्या घरच्यांचाच किंवा महाराष्ट्रातील किंवा हिंदू धर्मातील लोकांचा जास्त विरोध होता. आणि विरोध हा याच्यासाठी होता, जर शिवाजींचे राज्य आले तर त्यांची वतनदारी नष्ट होईल, त्यांची पाटीलकी नष्ट होईल, हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. बंधूंनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, जय हिंद.